नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। हा घटक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप इम्पॉर्टंट असा घटक आहे। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। बघा, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवण्याचे काही नियम आहेत। आपण पहिला नियम पाहूया। जर छेद समान असतील तर त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। उदाहरणार्थ बघा, आपण एक्झाम्पल घेऊया, मग हा नियम आपल्याला समजेल। 3/5 आणि 9/5 हे दोन अपूर्णांक आपण घेतलेत। इथं बघा, दोन्ही अपूर्णांकांचा छेद किती आहे तर 5 आहे। मग जर अपूर्णांकांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो। इथं बघा, इथं पहिल्या अपूर्णांकाचा अंश 3 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 9 आहे। मग हा 9/5 हा अपूर्णांक मोठा आहे आणि 3/5 हा अपूर्णांक लहान आहे। छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो। अंश लहान असेल तर अपूर्णांक लहान असतो आणि अंश मोठा असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो। पण केव्हा? जर त्या अपूर्णांकाचे छेद समान असतील तर। आता आपण दुसरा नियम पाहूया। जर अंश समान असतील तर त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? आपण एक्झाम्पल घेऊन हा नियम समजून देते मी तुम्हाला। जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर आता इथं बघा, मी 7/10 हा एक अपूर्णांक घेतला आहे आणि 7/3 हा एक अपूर्णांक घेतला आहे। आता हा नियम या पहिल्या नियमाच्या विरुद्ध आहे। इथं जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो। पण इथं त्याच्या उलट आहे। इथं बघा, अंश समान आहेत। मग जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो। ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो। बघा, जर अपूर्णांकांचे अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो। आता इथं बघा, दोन्ही अपूर्णांकांचे अंश 7 आहेत आणि मग आपला नियम काय सांगतो? इथं छेद बघायचे, अंश समान असतील तर छेद बघायचे, त्याच्यावरून लहान मोठेपणा ठरवायचा। छेद जर लहान असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो। आता इथं बघा, इथं छेद 10 आहे आणि इथं छेद 3 आहे। मग 3 हा 10 पेक्षा लहान आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे। छेद लहान म्हणून हा अपूर्णांक मोठा आणि इथं छेद मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक लहान आहे। हा अपूर्णांक मोठा आहे आणि हा अपूर्णांक लहान आहे। आता नियम क्रमांक 3 पाहूया। इथं बघा, अंश आणि छेद दोन्ही जर वेगळे असतील तर त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? जर अपूर्णांकाचे अंश व छेद भिन्न असतील तर
त्यांचा तिरकस गुणाकार करावा, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जर पहिला तिरकस गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा असतो आणि दुसरा तिरकस गुणाकार मोठा असेल तर दुसरा अपूर्णांक मोठा असतो. आता आपण एक्झाम्पल थ्रू हा नियम समजून घेऊया. बघा, इथं दोन्ही अपूर्णांकांचे अंश आणि छेद हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. मग अशा वेळी त्यांचा तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बेत्रिक 6 हा तिरकस गुणाकार इथं लिहायचा, बेत्रिक 6, आणि हा तिरकस गुणाकार 5 7 35 हा 7च्या डोक्यावर लिहायचा. आता इथं जागा नाही म्हणून मी इथं लिहिते 35. आता बघा, कोणता तिरकस गुणाकार मोठा आहे? 6 मोठे आहेत का 35 मोठे आहेत? तर 35 मोठे आहेत, म्हणजे दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे. म्हणून मोठा अपूर्णांक कोणता आहे? 2/5 7/3. इथं दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे म्हणून मोठा अपूर्णांक आहे हा 7/3 आणि लहान अपूर्णांक आहे 2/5. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. 5/7 आणि 1/3. आता या दोन अपूर्णांकांची तुलना करूया आपण. इथं बघा, पहिला तिरकस गुणाकार 5×15 ते इतर 5च्या डोक्यावर लिहिले आणि दुसरा तिरकस गुणाकार 7×1=7. आता बघा, इथं पहिला तिरकस गुणाकार मोठा आहे आणि दुसरा तिरकस गुणाकार लहान आहे. मग जो तिरकस गुणाकार मोठा तो अपूर्णांक मोठा. आता इथं पहिला तिरकस गुणाकार मोठा आहे म्हणून पहिला अपूर्णांक मोठा आहे. 5/7 हा अपूर्णांक मोठा आहे आणि 1/3 हा अपूर्णांक लहान आहे. आता आपण अपूर्णांकांवरील काही एक्झाम्पल घेऊया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 7/5, 11/5, 21/5 आणि 13/5. हे 4 अपूर्णांक आहेत आणि यापैकी आपल्याला सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे विचारलेलं आहे. आता इथं अंश समान आहेत का अगोदर निरीक्षण करायचं. अंश समान आहेत का? छेद समान आहेत का? अंश तर समान नाहीत. मग छेद समान आहेत का? इथं 5, इथं 5, इथं 5, इथं 5. म्हणजे इथं छेद समान आहेत. या अपूर्णांकांचे छेद समान आहेत. मग जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. इथं बघा, कोणत्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे? तर या 21/5 चा अंश आहे 21. या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे म्हणून मोठा अपूर्णांक कोणता आहे? तर 21/5. आता लहान अपूर्णांक कोणता आहे ते आपण शोधूया. जर अपूर्णांकांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. आता इथं बघा, या 4 अपूर्णांकांपैकी ह्या 7/5 चा अंश आहे 7. हा अंश सर्वात लहान आहे म्हणून सर्वात लहान अपूर्णांक आहे 7/5. जर अपूर्णांकांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा, इथं 4 अपूर्णांक दिलेले आहेत आणि या अपूर्णांकांपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलेला आहे. आता आपण अगोदर पाहायचं अपूर्णांकांचे छेद समान आहेत का? तर नाहीत. मग अंश समान आहेत का ते पाहायचं. बघा, इथं प्रत्येक अपूर्णांकाचा अंश 3 आहे म्हणजे इथे अंश समान आहेत. मग जर अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकांचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. आपल्याला अगोदर मोठा अपूर्णांक शोधायचा आहे आणि नंतर लहान. आता बघा, इथं हे छेदांचं आपण निरीक्षण करूया. 8 13 11 4. तर सर्वात लहान छेद कोणता आहे? हा आहे. ह्या चौथ्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान आहे म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर 3/4. अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो
आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. आता सर्वात मोठा छेद कोणत्या अपूर्णांकाचा आहे? इथं बघा बरं, इथं 13 हा छेद सर्वात मोठा आहे, म्हणजे 3/13चा छेद सर्वात मोठा आहे, म्हणून लहान अपूर्णांक आहे 3/13. म्हणजे इथं मोठा अपूर्णांक आहे 3/4 आणि लहान अपूर्णांक आहे 3/13. पुढचा क्वेश्चन आहे, हे 4 अपूर्णांक दिलेत आणि यापैकी लहान अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता आपण या अपूर्णांकाचं अंश आणि छेद यांचं निरीक्षण करूया. अंश समान आहेत का? तर नाहीत. छेद समान आहेत का? नाहीत. म्हणजे इथं पहिला आणि दुसरा रूल लागू नाही पडत, तिसरा रूल इथं लागू पडतो. जर अपूर्णांकाचे अंश व छेद भिन्न असतील, वेगळे असतील, तर त्यांचा तिरकस गुणाकार करायचा असतो आणि मग त्यांचा लहान मोठेपणा ठरवतात. आपण इथं 2-2चे गट करूया. ह्या 2 अपूर्णांकापैकी लहान अपूर्णांक कोणता ते अगोदर शोधूया, नंतर यातला शोधूया आणि शेवटी त्या दोघांची तुलना करून लहान अपूर्णांक काढूया. बघा, आता आपण इथं तिरकस गुणाकार करूया. 4 चौक 16 आणि हा तिरकस गुणाकार 7 49. आपल्याला लहान अपूर्णांक कोणता आहे ते शोधायचं आहे. मग आता हा दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे, याला काट मारली, आपल्याला लहान घ्यायचा आहे 4/7. आता ह्या दोघांची कंपॅरिझन करूया आपण. 2 गुणिले 14, 14 दुने 28 आणि 28 गुणिले 5, 28 140. मग इथं कोणता तिरकस गुणाकार मोठा आहे? दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे, याला आपण काट मारूया, आपल्याला लहान घ्यायचा आहे. मग 2/28. आता या दोघांपैकी लहान अपूर्णांक कोणता ते आपल्याला शोधायचं आहे. आपण इथं तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 28, 28 चोक आपण साईडला करून घेऊया. 28 चोक 4 8 32 2, हातचे आले 3, 4 दुने 8 आणि 3 11. 28 चोक 112 आणि 7 दुने 14. इथं पहिलं तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. 4/7 हा मोठा आहे आणि 2/28 हा लहान आहे, कारण इथं दुसरा तिरकस गुणाकार लहान आहे आणि आपल्याला लहानच अपूर्णांक विचारलाय. तर लहान अपूर्णांक आहे 2/28. 2/28 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, या 4 अपूर्णांकांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक विचारला होता, तो ज्याप्रमाणे आपण काढला त्याचप्रमाणे आपल्याला मोठा अपूर्णांक काढायचा आहे. लहान लहान अपूर्णांक कट करून मोठा अपूर्णांक घ्यायचा आहे. इथं सुद्धा आपण 2-2चे गट करूया. या दोघांपैकी मोठा कोणता आणि या दोघांपैकी मोठा कोणता ते शोधूया, नंतर मग त्या दोघांची तुलना करूया. 20 गुणिले 7 हा पहिला तिरकस गुणाकार करायचा. 7 गुणिले 20, 20 7 140 आणि 10 गुणिले 6 60. इथं पहिला तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणजे पहिला अपूर्णांक मोठा आहे आणि हा अपूर्णांक दुसरा अपूर्णांक लहान आहे. आपल्याला मोठा विचारलाय म्हणून लहान अपूर्णांकावर काट मारली. 7/10 या दोघांमधला मोठा अपूर्णांक आहे. आता या दोघांमध्ये मोठा अपूर्णांक कोणता आहे? इथं सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 25 गुणिले 23 यांचा गुणाकार येतो 575 आणि 19 गुणिले 50, 19 95 आणि पुढचा 0 आहे असाच. इथं बघा, हा दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. मग हा लहान अपूर्णांक आपण कट करूया. 19/25. आता ह्या दोघांची तुलना करूया. इथं सुद्धा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 25 7 175 आणि 19 10 190. आता बघा, पहिला तिरकस गुणाकार आहे 175 आणि दुसरा तिरकस गुणाकार आहे 190. इथं दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणून मोठा अपूर्णांक कोणता आहे? 19/25. 19/25 हा अपूर्णांक मोठा अपूर्णांक आहे.
आता बघा, हा लास्ट क्वेश्चन आहे. जर ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी असेल तर खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? या 4 अपूर्णांकांपैकी मोठा अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि ए बी सी डी हे सारखेच आहेत. म्हणजे इथं अंश कसे आहेत, तर अंश समान आहेत. मग जर अपूर्णांकांचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. मग इथं बघा, सर्वात लहान छेद कोणता आहे? 7, 5, 8, 11 मध्ये सर्वात लहान छेद 5 आहे. म्हणजे b/5 चा छेद सर्वात लहान आहे. मग जर अपूर्णांकांचे अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून इथं मोठा अपूर्णांक कोणता आहे, तर b/5 हा अपूर्णांक मोठा अपूर्णांक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आणि त्याचे नियम कोणते आहेत ते नियम मी तुम्हाला समजून दिलेले आहेत. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.